यानंतर एक मोठी अपडेट आहे। बीडमधील मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरलं। या हत्येप्रकरणी आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली। आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे। हत्येप्रकरणी सीआयडीचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरची ही महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे। तर सरकारी वकिलांकडून 26 तारखेपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली। 15 दिवसानंतर पुन्हा ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता 15 दिवसानंतर नेमकं काय होणार ते बघावं लागेल। मागच्या वेळेला चार्जशीट दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतरची ही महत्त्वाची सुनावणी आज पार पडलेली आहे। संतोष देशमुख यांची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी कशा पद्धतीने भूमिका बजावली, कसा प्लॅन केला, हे सगळं काही चार्जशीट मधून समोर आलं होतं आणि आता सुनावणी सुरू झालेली आहे। आजची सुनावणी पार पडल्याची माहिती आहे। साक्षीदारांचे 164 चे जबाब आणि आरोपींचे कलम 18 चे जबाब दिलेले नाहीत, व्हिडिओ वगैरे दिलेले नाही, कागदपत्र मागणी केलेली आहे। सरकारी पक्षांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेतलाय। दोषारोपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही, तुम्हाला काय अपेक्षा? 164 चे जबाब, आरोपींचे कलम 18 मकोकानुसार नोंदवलेले जबाब, जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओच्या सुद्धा प्रती आम्हाला दिलेल्या नाहीत। कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला ते सगळं भेटल्याशिवाय? कोर्टाने नाही, तो कायद्याप्रमाणेच आमचा अधिकार आहे। आता पुढच्या 26 तारखेच्या आत तुम्हाला कागदपत्र मिळणं अपेक्षित नाही, आम्हाला मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांनी 26 ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे। पण ते कागदपत्र दिले का नाही याबद्दलचा शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला? हा, त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितलाय। पण त्याचं काय कारण आहे? आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही, पण त्यांनी मागितलाय आणि त्यांना कोर्टाने वेळ दिलाय। कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे होतं। दोषारोप तुम्हाला अर्धवटाच भेटला असं? अर्धवट भेटलं। पण त्यामुळे काय होणार आहे, म्हणजे असं की तुम्ही जे सांगता की त्याच्यामुळे मॅटर पुढे जाणार नाही। अच्छा, आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे, डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार नाही। पण असं का होतं की चार्जशीट येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते त्यांनाच माहित, आता आम्हाला काय माहित त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच माहित। अच्छा, आता 26 तारखेच्या आधी मिळणार आहे? नाही, 26 तारखेच्या नंतरच मिळतील, कदाचित 26 ला मिळतील किंवा नंतर मिळतील, 26 च्या आधी नाही मिळणार। ही रुटीन प्रॅक्टिस आहे का, हे पहिल्यांदा असं घडतं? जनरली तपासी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात, ते जे कागदपत्र चार्जशीट दोषारोप पत्रामध्ये दिलेले आहेत, तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे, पण त्यांनी तसं दिलेलं नाही। का दिलं ना सर? ते त्यांनाच माहित, आता आम्हाला काय सांगता येणार नाही। तर 26 ला नुसतं चार्जशीटच देणार का, बाकी जे राहिलेली? नाही, बाकीचे जे डॉक्युमेंट जे मागणी केलेली आहे, जे देणं बंधनकारक आहे, ते देणार ना। थँक्यू। आपण बघितलं या ठिकाणी जे आहे चार्जशीटमध्ये पूर्ण कागदपत्र मिळाले नाहीत असा दावा आरोपींच्या वतीने, वकिलाच्या वतीने करण्यात आलेला आहे। निश्चितपणे आज कोर्टामध्ये काय महत्त्वाचं घडलेलं नाही, फक्त दोषारोप पूर्ण भेटलेला नाही अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी केला। त्यामुळे 26 तारखेच्या नंतर तरी हे कागदपत्र मिळतील आणि त्यानंतरच जे आहे पुरावे होईल। तू फोन होता लोक धरत नाही बोलू द्या जरा, एक एक किंवा समोर एक या। सर, आज कोर्टामध्ये सुनावणी होते, तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, काही ज्या पुरावे आहेत किंवा स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला दिले गेले नाहीत अशी तुम्ही भूमिका मांडलीत, काय सांगाल? कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे। त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेलं नाही आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे, ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाईल। पण ते कुठे मागणी केली आहे तुम्ही, कोणते कोणते तर ते सगळे कागदपत्रांपैकी स्पेसिफिक अर्ज दिला आहे, पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल। पण हे दोषारोप अर्धवट आहे अर्धवट नाही, काही कागदपत्र नाही, काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत, ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही। नाही, ते काही म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात, ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतात। हे रुटीन प्रॅक्टिस, रुटीन टॅक्स। तुमचं नाव सांगा? माझं नाव ॲडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर। ओके, थँक्यू। तर आरोपींचे वकील बोलत होते, काही दोषारोपपत्रातील काही जे कागद आहेत ते आपल्याला मिळालेले नाहीये, डॉक्युमेंट आपल्याला मिळालेले नाहीयेत असं ते म्हणतायत आणि त्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय। तर हा खटला फास्ट ट्रॅक मध्येच चालेल आणि या खटल्याच्या शेवटी मला जजच्या तोंडून या सर्व आरोपींना फाशी दिली जाणार, हेच ऐकायचंय असं मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलंय। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। धनुभाऊ, काय म्हणाल, एकंदरीतच ज्या न्यायासाठी आपण रस्त्यावर उतरलो, अनेक लढाई केले, उपोषणं केली,
त्या लढ्याची आज सुरू होते. तुमच्या न्यायालयीन लढ्याची आजपासून सुरुवात होते. काय भावना आहे? खऱ्या अर्थानं आजच्या दिवसापासून जे प्रकरण हे न्यायालयात आलेलं आहे, जे चार्जशीट फाईल झालेली आहे, परंतु अजून एक चार्जशीट फाईल होणं सप्लिमेंटरी बाकी आहे. त्यामध्ये सुद्धा बरेचशे गोष्टी समोर येणार आहेत. जे सह आरोपी आहेत, आरोपीला फरार करणारे आहेत, किंवा ज्या आरोपींनी सगळ्यांच्या म्हणजे साह्यानं हे सगळी एवढी गंभीर घटना घडवली, त्यावर सुद्धा पुढील तपास हा आधारित राहणार आहे. आणि ह्याच्यामध्ये असे काही लोक येतील, अशा काही लोकांना याचा समाविष्ट होईल की त्या लोकांना आता तरी वाटतंय की आपण ह्याच्यातून सुटलेलो आहोत, परंतु मुख्यमंत्री ज्याप्रमाणे म्हणलेले आहेत की आम्ही कुणालाही सोडणार नाही, त्याप्रमाणेच आम्ही देशमुख कुटुंबीय आणि सगळ्या जाती धर्मातील लोक या न्यायाच्या भूमिकेतले आम्ही कुणालाही सुटू देणार नाही. परंतु आता चार्जशीट दाखल झालेली जवळपास चार्जशीटमध्ये काय आहे सगळ्यांना माहीत आहे. त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही समाधानी आहात का? चार्जशीट सप्लिमेंट तर तुम्ही बोलताच आहे की पुरवणी सप्लिमेंट व्हायला पाहिजे, पण जी मांडली गेली, जी दाखल केली गेली त्याच्यावर समाधानी आहात? नाही, खऱ्या अर्थानं आज चार्जशीटबद्दल जे काही फोटो वगैरे व्हायरल झाले होते त्याचा परत पुढचा अभ्यास करण्याची माझी हिंमत नाही झाली, किंवा मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायला. म्हणून आता जे काही सगळे रिझल्ट पुढे येणार आहेत, जे सप्लिमेंटरी चार्जशीट तयार होणार आहे, त्यानंतरच आपल्याला हे लक्षात येईल की नेमकं ह्या प्रकरणामध्ये सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मांडण्यात आलेल्या आहेत. या केसबद्दलचा लास्टचा निकाल काय काय? ह्या आरोपींना सगळ्या फाशी दिली जाणार आहे असा कोर्टाचा निकाल येणं मला अपेक्षित आहे आणि तोच यावा आणि यायलाच पाहिजे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, केज.